निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला मारहाण झाली होती आणि कैलास फड, निखिल फड यांच्यासह त्यांच्या सहकार्याने मारहाण केली होती. अखेर जे शहर पोलीस स्टेशन आहे परळीचं तिथं गुन्हा दाखल झालाय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया असणार आहे? प्रथम आपल्या माध्यमातून मी सर्व न्यूज चॅनल, आपले सर्व जे आहेत पत्रकार बांधव, त्याचबरोबर खास करून विशेष करून बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक साहेब कावत साहेब आणि आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय धस साहेब, दमानियाताई, बजरंग बाप्पा सोनवणे आणि संदीप भाई क्षीरसागर या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो सर्वांना की त्या सर्वांच्या प्रयत्नामुळे बीड जिल्ह्यामध्ये शांतता नांदायला सुरुवात झालेली आहे. मारहाण झाली होती, या मारहाणीनंतर जे आता शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुमची काय मागणी असणार आहे? आणखी याच्यामध्ये काही ऍड ऑन गुन्हे दाखल व्हावेत का? आणखी काय कारवाई पोलिसांनी केली पाहिजे? नाही, आता माझी पोलीस प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करावा. दोषारोप पत्र म्हणजे जे वास्तव जे काही घडलंय ते सर्व दोषारोप पत्रामध्ये सामील करून त्यातले जे काही मोबाईल वगैरे ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेले होते ह्या घटनेचे ते मोबाईल त्यांनी जप्त करावेत. त्यांचा CDR वगैरे किंवा जे काही आहे ते ह्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ते दोषारोप पत्रासोबत कोर्टात दाखल करणं अपेक्षित आहे. आणि या गुन्ह्यामध्ये या आरोपींना जर शिक्षा झाली तर खऱ्या अर्थानं या पुढच्या काळामध्ये म्हणजे गुन्हा करण्याची कुणाची म्हणजे अशी धाडस होणार नाही, एवढी अपेक्षा आहे पोलिसांकडून. या बाबतीत तुम्ही काही तुमच्या पक्षाला कळवलंय का किंवा माहिती दिली का हे गुन्हा दाखल झाल्यासंबंधित? पूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे की गुन्हा दाखल झालेला आहे, म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलंच आहे, नाही असं नाही, आणि त्यांना सुद्धा या सर्व गोष्टींची कल्पना आहे.